आपण बघू शकता ह्या पद्धतीनं ऊसामध्ये फुटव्यांची संख्या खूप छान पद्धतीनं झालेली आहे। तर फुटव्यांची संख्या झाल्यानंतर आपण ह्या पद्धतीनं तागाची शेती ह्या पद्धतीनं आपण करावी। ह्या पद्धतीनं फुटवे झालेले आहेत आणि ह्या पद्धतीनं आम्ही साईडला तागाची शेती केलेली आहे। महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। तर आज आम्ही ऊस शेतीमध्ये आहोत। हिरवळी खत म्हणून ग्रीन मॅन्युअर क्रॉप म्हणून आपण तागाचा वापर करू शकता। लावण करण्यापूर्वी आपण तागाची शेती करावी, त्यानंतर तागाला व्यवस्थित मातीमध्ये मिक्स करून आपण त्यानंतर लावणीची सुरुवात करावी। ह्या पद्धतीने आपण ताग वापरला असाल। ह्या प्लॉटमध्ये काय केलेलं आहे, लावण करण्यापूर्वी आम्ही तागाची शेती केलेली आहे, त्यानंतर आम्ही रोप लागण केलेली आहे। रोप लावल्यापासून 45 दिवस झाल्यानंतर आम्ही ह्या पद्धतीनं बोदाच्या एक साईडला आम्ही ताग लावलेला आहे। आपण बघू शकता ह्या पद्धतीनं बोदाच्या एक साईडला आम्ही ताग लावलेला आहे। सरीमध्ये ऊस आहे, तर ह्या पद्धतीनं आम्ही तागाचा वापर ह्या पद्धतीनं दुसऱ्यांदा ऊस शेतीमध्ये दुसऱ्यांदा आम्ही ह्या पद्धतीनं तागाचा वापर केलेला आहे। तर आपण तागाचा वापर ह्या पद्धतीने केल्यानंतर ज्यावेळी आपण बाळ भरणी करतो त्यावेळी ह्या तागाला आम्ही व्यवस्थित मातीसोबत मिक्स करणार आहोत। तर बाळ भरणी करण्यापूर्वी 1 महिन्यापूर्वी आपण ह्या पद्धतीनं तागाचं पीक घ्यावं आणि ज्यावेळी आपण बाळ भरणी करतो त्यावेळी हे ताग व्यवस्थित मातीसोबत मिक्स होतं। तर ह्या पद्धतीनं आपण तागाचा वापर ह्या पद्धतीने केला तर खूप छान पद्धतीनं ऊसामध्ये वाढ होते। तर ऊस वाढीसाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे नायट्रोजन आहे। तर नायट्रोजन हे जो घटक आहे हा वातावरणामध्ये जास्त असतो, तर तो नायट्रोजन घटक मातीमध्ये फिक्स करण्याचं काम हे ताग शेती करतं। ऊसाला लागणारा जो नायट्रोजन आहे ताग शेती केल्याने ताग लावल्याने व्यवस्थित मातीमध्ये फिक्स होतो। तो नायट्रोजन ऊस आपल्या वाढीसाठी वापरू शकतो। तर त्याच्यासाठी आपण तागाची शेती ह्या पद्धतीनं 45 दिवस झाल्यानंतर आपण ह्या पद्धतीनं बोदाच्या एक साईडला आपण तागाची शेती करावी। त्यानंतर आपण बाळ भरणीच्या वेळेला ह्या तागाला व्यवस्थित मोडून घ्यावं आणि मातीमध्ये मिक्स करून घ्यावं। तर ह्या पद्धतीनं लागवडीवरचा खर्च जो आहे तो कमी येतो। आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, ताग जर आपण ह्या पद्धतीनं मातीमध्ये मिक्स केला तर जीवाणूंची संख्या खूप छान पद्धतीने वाढते आणि त्याच्यासोबतच मातीमध्ये नायट्रोजन हे घटक वाढतं आणि त्याच्यासोबतच मातीची ताकद ही जास्त होते। तर ह्या पद्धतीनं आपण तागाचा वापर ह्या पद्धतीनं दुसऱ्यांदा जर केला तर खूप छान पद्धतीने आपल्याला ऊसामध्ये वाढ होते। तर आपण ज्यावेळी फुटव्यांची संख्या होते त्यावेळी आपण ताग शेतीची सुरुवात करावी। ज्यावेळी ऊसाला फुटवे होतात त्यावेळी आपण ह्या पद्धतीनं तागाची शेती करावी। त्यानंतर बाळ भरणीला आपण त्याला व्यवस्थित मातीमध्ये मिक्स करावं। ऊस लागवडीमध्ये वाढ होण्यासाठी आणि ऊसाची वाढ होण्यासाठी आपण ह्या पद्धतीनं तागाचा वापर करावा। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।